13 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान पोलीस परेड ग्राउंडवर अग्निवीर भरती, 5 जिल्ह्यातील युवकांसाठी भरती प्रक्रिया, जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक, भरती गुणवत्तेवरच होणार, आर्थिक आमिषाला बळी पडू नका, कर्नल प्रशांत सिंह। कोल्हापूर येथील पोलीस परेड ग्राउंडवर 13 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांसाठी अग्निवीर भरतीचं आयोजन करण्यात आलंय। या भरती प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत शाहूजी सभागृहात आढावा बैठक पार पडली। भरती प्रक्रिया सुरळीत आणि निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी संबंधित विभागांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून जिल्हा प्रशासनाकडून लवकरच आदेश जारी करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांच्या भोजन आणि इतर सुविधांचा विचार करून महिला बचत गटांच्या माध्यमातून खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर राठोड यांनी दिले। यावेळी संचालक कर्नल प्रशांत सिंह यांनी महसूल, रोजगार, पोलीस, शिक्षण, आरोग्य, वाहतूक, अग्निशमन दल, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग तसंच जिल्हा सैनिक कल्याण विभागाच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली। अग्निवीर भरती पूर्णपणे गुणवत्तेच्या आधारे होणार असल्यानं उमेदवारांनी कोणत्याही आर्थिक आमिषाला किंवा फसवणुकीला बळी पडू नये असं आवाहनही त्यांनी केलं। बैठकीत सुभेदार मेजर जसविंदर सिंग, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याणाधिकारी सुभाष डोंगरे, करवीर प्रांताधिकारी मौसमी चौगले, तहसीलदार स्वप्नील पवार, महापालिका उपायुक्त परितोष कंकाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सरिता थोरात, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, CPRचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूषण मिरचे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते।